वाढत्या वयानुसार आपल्या केसांची, त्वचेची आणि हेल्थची काळजी घेणं ना खूप महत्त्वाची असते, पण आपण काय करतो त्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपण अजिबात व्यवस्थित काळजी घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप असे प्रॉब्लेम फेस करावे लागतात। ते प्रॉब्लेम वाढू नयेत म्हणून आपण ना आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसं की केसांची, त्वचेची आणि खाण्यापिण्यात देखील बदल करायला हवे। तर हे बघा, आज ना मला केसांना मेहंदी लावून घ्यायची होती, तर मी सकाळची जी काही कामं होती ती आवरून घेतली आणि इथं फायनली केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे। मेहंदी लावल्यानंतर आपल्याला आराम वगैरे करता येत नाही, म्हणजे झोपता वगैरे येत नाही, त्यामुळे मग काही ना काही कामं काढत असते मी। तर मी काय केलं ना, आज भरपूर अशी कपडे धुवायला काढलेली होती, जी कपडे मशीनला लावता येणार नाही अशी कपडे मी आता इथं बाहेर पाईप वगैरे लावून घेतला आणि ती कपडे धुवून घेणार आहे। त्यामध्ये माझा ना जो मेहंदीचा म्हणजे केसांना मेहंदी लावल्याचा टाइम आहे ना, तो मॅनेज होऊन जाईल। तर हे बघा, इथं मी कपडे वगैरे धुवून घेतले, जेवण बनवलं आणि त्यानंतर केसांना जी मेहंदी लावलेली होती ना, तर त्यामुळे मी वॉश करून घेतलं आणि अगदी छान वाटायला लागलं। केस पण छान मऊ आणि शायनी होऊन गेले। त्यानंतर जेवण वगैरे केलं, मुलं आले स्कूलमधून, त्यांना पण जेवण दिलं। तर आदित्य काही पालकची भाजी खात नाही म्हणून त्याला शेंगदाण्याची चटणी दिली, कारण त्याला शेंगदाण्याची चटणी खूप जास्त आवडते। त्यानंतर जेवण झाल्यानंतर इथं मी आता किचन आवरून घेते। किचनवरचा जो काही पसारा आहे तो आवरून घेणार, गॅस वगैरे स्वच्छ करून घेणार, भांडे घासणार आणि जे काही दुपारी मी आज भरपूर असे कपडे धुतलेले होते ना, त्यांचे आता मी घड्या वगैरे घालून घेते। आणि त्यानंतर शेवटची माझी जी सेल्फ केअर आहे ती म्हणजे केसांना हेअर ऑइल करणं, कारण मेहंदी लावल्यानंतर म्हणजे मेहंदी लावणं जितकं गरजेचं आहे ना, तितकंच त्यानंतर केसांना ऑइल लावणं पण खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता रात्री मी इथे ना व्यवस्थित असं हेअर ऑइल करून घेते, म्हणजे मसाज करून घेते। आणि हीच माझी आजची ही सेल्फ केअर होती। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय अँड टेक केअर।